नमस्कार मेरे प्यारे छात्रों। आज हम लोग मराठी का 10वां पाठ पंडिता रमाबाई इस पाठ का स्वाध्याय हल करेंगे। तो आइए शुरू करते हैं। क्वेश्चन फर्स्ट, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। अ प्रश्न का जवाब देखते हैं। पंडिता रमाबाई हंटर कमिशनकडे कोणती शिफारस केली? प्रश्न अ का जवाब आहे, स्त्रियांनी शिकले व शिकवले पाहिजे, त्यासाठी आपल्या मातृभाषेचे अचूक ज्ञान प्राप्त केले पाहिजे. शिक्षिका म्हणून उभ्या राहण्यासाठी स्त्रियांना प्रोत्साहन म्हणून शिष्यवृत्त्या दिल्या पाहिजेत, अशी शिफारस हंटर कमिशनकडे केली. प्रश्न आ, पंडिता रमाबाईंना स्त्री जातीवर अपार प्रेम होते, हे कोणत्या उद्गारातून समजते? प्रश्न आ का जवाब आहे, मला भारतातील सर्व स्त्रिया सारख्याच आहेत. जेथपर्यंत माझ्या शरीरातील रक्ताचा एक बिंदू मात्र आहे, तेथपर्यंत आपल्या स्त्री जातीचे कल्याण व सुधारणा करण्याच्या कामापासून मी परामुक्त होणार नाही. स्त्री जातीची सुधारणा करण्याचे व्रत मी धारण केले आहे. प्रश्न ई, पंडिता रमाबाई कष्टाळू व काटकसरी होत्या, हे कोणत्या प्रसंगातून जाणवते? प्रश्न ई का जवाब आहे, 2,500 लोक बसू शकतील असे प्रार्थना मंदिर चर्च बांधताना काटकसर म्हणून रमाबाईंनी त्याचा आराखडा स्वतः तयार केला आणि डोक्यावर विटाचे घमेले वाहून बांधकामाला हातभारही लावला. कुठलेही काम करण्यात त्यांनी कधीच कमीपणा मानला नाही. प्रश्न दुसरा, खालील चौकटी पूर्ण करा. अ का आन्सर, पंडिता रमाबाईचा विवाह यांच्यासोबत झाला. उसका जवाब है बिपिन बिहारी मेधावी. प्रश्न आ, त्यांच्या मुलीचे नाव मनोरमा. प्रश्न ई, अंध व्यक्तीसाठी उपयुक्त लिपी ब्रेल लिपी. प्रश्न ई, शस्त्रकालातील कर्मयोगिनी पंडिता रमाबाई. प्रश्न अ, खालील शब्दात लपलेले शब्द शोधा, जसे की गारवा, गार, रवा, वार, गावा, वागा. तो आराखडा, इसका आंसर है आरा. दूसरा खड़ा, राख, डाक. प्रश्न अ का दूसरा, सुधारक, इसके 4 शब्द बनाना है. एक सुधा, दूसरा रख, तीसरा धार, चौथा सूर. प्रश्न ई, खाली दिलेल्या शब्दांचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या शब्दांचा अर्थ बनवा. पहिले का मस्तक, दूसरे का ममता, तीसरे का सागर, चौथे का सड़क, पांचवे का मांजर, छठवें का निवास. इसी प्रकार के सभी विषयों के प्रश्न उत्तर, कविता, पाठों का स्पष्टीकरण इस चैनल पर दिया जाता है. अगर आपको वीडियो अच्छा लगा और आप आगे भी इसको देखना चाहते हैं तो चैनल को सब्सक्राइब करके रखें और वीडियो को लाइक करें, ताकि आपको आगे भी ऐसे क्वेश्चन के आंसर मिल सके. धन्यवाद.